शुक्रवारी सकाळी एका घरातून 2 सख्ख्या बहिणी अचानक बेपत्ता झाल्या. पण त्यानंतर त्यांची अशी काही सत्यता समोर आली की ते ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काय आहे प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नादिन कुर्मियान या गावाशी संबंधित आहे, जिथे ज्ञानसिंग नावाच्या व्यक्तीची 22 वर्षीय मुलगी सोमवती आणि 18 वर्षीय अनामिका उर्फ खुशबू शुक्रवारी पहाटे घरातून अचानक बेपत्ता झाल्या. घरच्यांनी दिवसभर त्यांचा शोध घेतला, मात्र त्या कुठेच सापडल्या नाही. दिवसभर शोध घेऊनही दोघी बहिणी न सापडल्याने सायंकाळी कुटुंबियांनी पोलीस ठाणं गाठून पोलिसांना माहिती दिली. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मोठा भाऊ दीपक सिंग शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास त्याच गावातील अजय सिंग यांच्या घरी रामायण कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतला होता. त्यावेळी दोन्ही बहिणी घरी उपस्थित होत्या आणि त्या जाग्या होत्या. त्यांना दीपकने झोपायला सांगितलं. यानंतर दीपक स्वतः त्याच्या खोलीत जाऊन झोपला. रविवारी सकाळच्या 10च्या सुमारास घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत दोघींचे मृतदेह तरंगताना पाहून ग्रामस्थांनी कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबियांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही बहिणींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. मृतदेह पाहून कुटुंबियांमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच SSP चक्रपाणी त्रिपाठी, CO राजापूर निष्ठा उपाध्याय यांनी फील्ड युनिट टीमसह घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची माहिती घेतली. COचे म्हणणे आहे की दोन्ही बहिणींनी कुटुंबीय ओरडल्यामुळे आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. तरीही या प्रकरणाची अनेक बाजूंनी बारकाईने चौकशी केली जात आहे. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.